बादामीच्या या सुंदर अशा लेण्यांसमोर उभा आहे। या ठिकाणी 4 लेणी असून त्यातल्या पहिली लेणी ही भगवान शिवशंकर किंवा महादेवाला अर्पित आहे आणि दुसरी लेणी आहे ती भगवान विष्णू याला समर्पित आहे। लेण्यांचं कल्चर हे साधारण 6व्या ते 7व्या शतकामध्ये या ठिकाणी सुरुवात झालं आणि एकाच अखंड दगडातून लेण्यांना कोरीव काम करणं आणि त्याच्यामध्ये इतिहास दाखवणं, कारण कागदावर लिहिलं की खराब होऊ शकतं, कुठलंही माध्यम त्यावर नसल्यावर फक्त दगडावरच लिहिलं की त्याचं आयुष्य जास्त आहे, अशा दगडावरती अनेक कला त्या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत। या ठिकाणी आपण नृत्याविष्काराची काही शिल्प या ठिकाणी सुरुवातीला पाहत असतात आणि ही 2 नंबरची जी लेणी आहे ती लेणी भगवान विष्णू या देवाला समर्पित लेणी आहे। भगवान विष्णूसाठी ही लेणी समर्पित आहे। लेण्यामध्ये प्रवेश करताना 4 खांबापासून ह्या लेण्याचा प्रवेशद्वार या ठिकाणी आहे आणि पहिल्याच या ठिकाणी वराह अवतार जो विष्णूचा 3रा अवतार आहे त्या वराह अवतारामध्ये या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे। आपल्या पत्नीला ज्यानी जमिनीत खोलवर ठेवलं त्याला काढण्यासाठी वराह म्हणजे जंगली रानडुक्कर, ज्याला पुढं एक सिंग हे असतं, दात असते, सुळ्यातून त्यांनी आपला अवतार घेऊन जमीन उकरून आपल्या पत्नीला बाहेर काढलं आणि म्हणून त्यांना वराह अवतार घ्यावा लागला आणि वराह अवतारच त्यांचा खूप प्रसिद्ध अवतार मानला जातो। तर नृत्यांगना, त्यानंतर स्वास्तिकची रचना, ज्याचं एंडलेस स्वास्तिक आहे, सुरू होतं आणि संपतच नाही, त्यामुळं असा एक स्वास्तिक जैन धर्मियांचा, आणि त्यानंतर इथं मत्स्यचक्र या ठिकाणी छतावर दिसतं आणि परत पलीकडे या ठिकाणी स्वास्तिकची मंडपात कोरणी केली। त्यामुळे खरं तर अशा ठिकाणी कोरणं आणि ते दाखवणं आणि त्या चुका न करणे किती मोठं कौशल्य त्यावेळी असतं, कारण हे एक दगड नाही तर खाली बसून म्हणजे खालच्या बाजूने ते कोरलेलं आहे। त्यानंतर इथं विष्णूचा हा अवतार आहे, इथं पूर्ण विष्णूचं तुम्हाला चित्र दिसतं आणि त्यानंतर इथं खाली जे आहे हे आहे वामन अवतार। इथं छोटासा म्हणजे बटुक ब्राह्मण, छोटासा ब्राह्मणाचं रूप त्यांनी घेतलं आणि बलीला अनेक देवाने विनंती केली की तुम्ही काही करून बलीचा वध करा किंवा बलीला या आमच्या बलीपासून आमची मुक्तता करा म्हणून सर्व देवाने विनंती केल्यानंतर यांनी वामन अवतार घेतला आणि बलीला म्हटलं की बली वामन म्हणून ब्राह्मण म्हणून त्या बलीकडे गेल्यानंतर माझ्या घरी ब्राह्मण आले, त्याला मोकळं कसं पाठव म्हणून सांगितल्यानंतर बाकीचे म्हणाले की तुम्ही तो विष्णू अवतार आहे, तुम्ही त्याला काही मान्य करू नका, त्याचं ऐकू नका। तरी पण बलीनं म्हणजे तुमचं काय मागणं असेल ते मागा म्हटल्यानंतर त्याने म्हटलं की मला 3 पाऊल जमीन पाहिजे, 3 पाऊल जागा पाहिजे, मी 3 पावलं ठेवतो। आणि त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं पृथ्वीवरती आणि दुसरं पाऊल ठेवलं आकाशावर। बली चक्रावला, आता काय करायचं, मग 3रं पाऊल कुठे ठेवू, माझी 2 पावलं तर संपली, तर 3रं पाऊल त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावर ठेव। आणि जेव्हा 3रं पाऊल पुढचं डोक्यावर ठेवलं तेव्हा बली जमिनीत गाडला गेला आणि सर्वांची मुक्तता झाली गेली। पण जमिनीत गाडण्यापूर्वी विष्णूने विचारलं की बाबा तुला तुझी शेवटची इच्छा काय, तर त्यांनी सांगितलं आता माझं आकाश आणि भूमी तुम्ही घेतलायच, तर शेवटची इच्छा 365 दिवसातून एक दिवस तरी माझ्या नावानं सेलिब्रेट करा किंवा माझ्या नावानं दिवस साजरा करा। म्हणून दीपावलीमध्ये आपण बलिप्रतिपदा साजरा करतो, तीच त्याची आठवण आहे। म्हणजे आपल्याला माहीत नसलं तरी बलिप्रतिपदा हे बलीनं ब्राह्मणाला किंवा विष्णूला दिलेलं देणगी असेल किंवा विष्णूला दिलेला शब्द असेल, तो शब्द पाळला गेला, म्हणून 365 दिवसामध्ये आपण बलिप्रतिपदा हा सण साजरा करतो। संगीत ही खूप आवडायचं। या ठिकाणी संगीतामध्ये टाळ, बासरी, ढोलक आणि तुतारी किंवा पिपाणी आहे आणि ह्या बाजूला 2 नृत्यांगना नृत्य करतात। म्हणजे संगीत आणि नृत्य हे एकजीव आहेत, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। संगीतामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या डोक्यावर कर्ली हेअर दिसतात, म्हणजे ती जी रचना आहे ती जनरली आपण इंग्लंडच्या राजघराण्यातल्या किंवा जजच्या डोक्यावर पण असे असतात। म्हणजे इंग्लंडच्या लोकांचा त्या दरम्यान संपर्क नसला तरी आपली वेशभूषा किंबहुना इथलीच वेशभूषा त्यांनी स्वीकारली असेल असं म्हणायला हरकत नाही। हा आहे विष्णू अवतार, त्यामधला विष्णूचा हा वामन अवतार आणि वामन अवताराने केलेलं सर्वात मोठं काम बलीची हत्या किंवा बलीचा बळी घेतला आणि त्यानंतर आपल्या सर्वांना सुरक्षित केलं।